नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर कालच्या तासामध्ये आपण हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन या लेसनला आपण सुरुवात केली, ज्यामध्ये की आपण हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. आता अशा प्रकारातील असणारं हे जे काही ट्रान्सफर जे आहे थ्रू द जीन्स, तर या जीन्सच्या मार्फत त्या ठिकाणामध्ये घडून येतं. मग जेव्हा या प्रकारातील असणारे जीन्स त्या ठिकाणामध्ये स्वतःला एक्सप्लोअर करत असतात, तर याच्यासाठीची किंवा एक्सप्लोअर होण्यासाठी त्या ठिकाणामध्ये आपल्या पेशीच्या आतमध्ये एक प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणामध्ये महत्त्वाची असते. आणि अशा प्रकारच्या या प्रोसेसला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द प्रोटीन सिंथेसिस टाइप ऑफ द प्रोसेस इज देअर. This protein synthesis process that becomes to take place in three different type of the steps are there. First one, which is to be known as the transcription. दुसरी जी आहे तर ज्याला की आपण ट्रान्सलेशन असं आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतर की ट्रान्सलोकेशन या प्रकारातील असणारा पार्ट आपण त्या ठिकाणामध्ये पाहत होतो, ज्याच्यामध्ये की आपण या प्रकारातील असणारी ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस मी तुम्हाला कालच्या तासामध्ये हे सांगितलं होतं. जीन्स आर प्रेझेंट टू दॅट ऑफ द DNA. तर जीन्स हे कशावरती प्रेझेंट असतात, तर DNA वरती प्रेझेंट असतात. आणि DNAचा मुख्य अशा प्रकारातील असणारा घटक हा नेमका काय असतो रे, इट बिकम्स नथिंग बट टू दॅट ऑफ द न्यूक्लियोटाइड्स, पैकी ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या स्ट्रँड जे आहेत, तर या दोन स्ट्रँड त्या ठिकाणामध्ये हायड्रोजनच्या वीक बॉन्डच्या सहाय्याने त्या ठिकाणामध्ये त्या एकमेकांना हेल्ड झालेले असतात, एकमेकांना त्यांनी पकडून ठेवलेलं असतं. मग अशा प्रकारातील असणारं हे डबल स्ट्रँडेड अशा प्रकारातील असणारं जे स्ट्रक्चर जे आहे, तर या स्ट्रक्चरवरती त्या ठिकाणामध्ये एक प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणामध्ये घडून येत असते, आणि ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ दॅट ऑफ द mRNA इज देअर, ज्यामध्ये या प्रकारातील असणारा हा जो काही mRNA जो त्या ठिकाणामध्ये निर्माण होत असतो, तर त्याच्यावरती त्या ठिकाणामध्ये काही पर्टिक्युलर अशा प्रकारातील असणारे न्यूक्लियोटाइड DNA मध्ये DNA मध्ये ॲडेनिन टू थायमिन या प्रकारातील असणारी जी एक प्रकारची जोडी जी असते, तर ती जोडी त्या ठिकाणामध्ये थायमिनचं रूपांतरण त्या ठिकाणामध्ये युरॅसिल मध्ये होत असतं, जेव्हा त्याचं रूपांतरण हे RNA मध्ये होत असतं. RNA आर सिंगल स्ट्रँडेड टाइप ऑफ द न्यूक्लिक ऍसिड्स आहे. मग अशा प्रकारातील असणारी जेव्हा DNA मध्ये प्रेझेंट असणारी इन्फॉर्मेशन जे आहे फॉर द फॉर्मेशन ऑफ particular type of nucleotides are there, for the particular type of the protein synthesis are there, this type of that of the information being to be transferred in the form of that of the mRNA. कशाच्या रूपामध्ये ती ट्रान्सफॉर्म होत असते, तर ती mRNA मध्ये ट्रान्सफॉर्म होत असते. त्यालाच आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो रे, तर ट्रान्सक्रिप्शन अशा प्रकारची प्रोसेस ज्याला आपण म्हणतो. आणि मग या प्रकारातील असणारा हा mRNA जो की या न्यूक्लियसच्या बाहेर ही जी काही पेशी जी आहे, जी सेल आहे, तर या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, आणि या न्यूक्लियसच्या बाहेर मग नंतर या प्रकारातील असणारी स्ट्रँड पडते, जी ज्याला की आपण त्या ठिकाणामध्ये mRNA असं ज्याला आपण म्हणतो. व्हाय इट इज कॉल्ड ॲज mRNA हे देखील मी तुम्हाला कालच्या तासामध्ये सांगितलं होतं. आणि याच्यावरचे जे काही न्यूक्लियोटाइड जे असतात mRNA वरचे जे न्यूक्लियोटाइड जे असतात, ऑल दीज आर बिकम द कॉम्प्लिमेंटरी. तर हे कसे आहेत, तर ते कॉम्प्लिमेंटरी आहे. कोणाशी कॉम्प्लिमेंटरी आहे, टू दॅट ऑफ द सच टाइप ऑफ दॅट द DNA इज देअर. देअरफॉर दे आर युजफुल फॉर द फॉर्मेशन ऑफ दॅट द सिंगल टाइप ऑफ द प्रोटीन इज देअर. म्हणूनसाठी मग अशा प्रकारातील असणारा हा जो काही mRNA जो असतो, दॅट टाइप ऑफ द mRNA becomes having the particular type of that of the sequence of arrangement of. तर त्यांच्यावरती त्या ठिकाणामध्ये काय प्रेझेंट आहे, तर या प्रकारातील असणारी पर्टिक्युलर अशा प्रकारच्या या न्यूक्लियोटाइडची नीट ऐका, या न्यूक्लियोटाइडची एक प्रकारातील असणारी सिक्वेन्स असते. आता याच्यामध्ये जी काही सिक्वेन्स आहे, तर या सिक्वेन्स बाबतीमध्ये जो एक प्रकारचा अभ्यास ज्या शास्त्रज्ञानं केला, त्यांचं नाव होतं ते म्हणजे डॉक्टर हरगोविंद खुराना. या हरगोविंद खुराना यांनी that was the Indian origin scientist.
and he was to be concluded at least about that of the that the different type of the amino acids are there. How many amino acids are there? At least about to that of the 23 useful or 20 amino acids are there. एकूण मिळून त्या ठिकाणामध्ये 23 उपयोगी अशा प्रकारातील असणारे अमायनो ऍसिड्स असतात. पण त्यापैकी फक्त 20च अमायनो ऍसिडचा उपयोग आपल्या शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिस साठी केला जात असतो. मग हरगोविंद खुराना यांनी या प्रकारातील असणारे हे जे काही न्यूक्लियोटाइड जे आहेत दॅट द ग्रुप ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड म्हणजे आता नीट बघा याच्यामध्ये AUG असेल है ना, AUG असेल किंवा त्याच्यानंतर UUG असेल अशा प्रकारातील असणाऱ्या या 3 न्यूक्लियोटाइडच्या या प्रकारच्या ग्रुप ऑफ न्यूक्लियोटाइडला हरगोविंद खुराना यांनी त्या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणारं नाव दिलेलं होतं. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रिपलेट टाइप ऑफ द कोडॉन्स आर देयर. व्हाय इट इज कॉल्ड ॲज द ट्रिपलेट? याला ट्रिपलेट का म्हणायचं? बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ दॅट ऑफ द 3 डिफरंट टाइप ऑफ द न्यूक्लियोटाइड्स and each nucleotide नीट ऐका, each nucleotide becomes possesses that the information about one amino acid. Therefore मग जसजसे हे 3 न्यूक्लियोटाइडचा त्या ठिकाणामध्ये समूह येत असतो तसतसा एका एका अशा प्रकारच्या अमायनो ऍसिडची लिंकिंग त्या ठिकाणामध्ये घडून येत असते. आता अशा प्रकारातील असणारी ही अमायनो ऍसिडची लिंकिंग जी असते तर ती लिंकिंग त्या ठिकाणामध्ये कशाच्या बाबतीतून घडून येत असते? तर या प्रकारातील असणाऱ्या ट्रिपलेट कोडॉनच्या घटकातून घडून येत असते. मग अशा प्रकारातील असणारे हे जे काही mRNA जे असतात these mRNA being to be transferred towards the inside the cell cytoplasm and one type of another cell organelle, and that type of the cell organelle which is to be known as तर त्या cell organelle ला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द रायबोसोम. काय म्हणतो त्याला आपण? रायबोसोम्स असं आपण म्हणतो. आता प्रत्येक अशा प्रकारातील असणाऱ्या या mRNA वरती दॅट इज द थाउजंड्स ऑफ कोडॉन्स आर देयर. या एका अशा प्रकारातील असणाऱ्या mRNA वरती कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त त्या ठिकाणामध्ये 1000च्या पुढे देखील अशा प्रकारातील असणारे कोडॉन त्या ठिकाणामध्ये प्रेझेंट असतात. मग अशा प्रकारातील असणाऱ्या या mRNA ला मात्र कोणाकडे नेलं जात असतं? इट बिकम्स टू बी ट्रान्सफर्ड टुवर्ड्स द रायबोसोम विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मार्फत? तर रायबोसोम कडे या प्रकारातील असणाऱ्या एका प्रकारच्या घटकाच्या सहाय्याने नेलं जात असतं. इट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द ट्रान्सफर RNA दॅट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द tRNA इज देयर. त्या प्रकारातील असणारा हा जो काही tRNA जो असतो तर तो tRNA मात्र त्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या त्याचे 2 वेगवेगळ्या प्रकारातील असणारे शेप आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळतात. मग अशा प्रकारातील असणारी ही जी काही एक प्रकारची आपली प्रोटीन सिंथेसिस साठी आवश्यक असणारे mRNA tRNA या प्रकारातील असणारे जे काही घटक जे असतात तर अशा प्रकारातील असणाऱ्या या घटकांच्या सहाय्याने त्या ठिकाणामध्ये कंप्लीट होते. आता या प्रकारातील असणारा हा जो काही mRNA जो असतो तर या mRNA वरती प्रेझेंट असणारे जे काही कोड्स असतात तर त्या कोडचा अँटीकोडॉन मात्र कोणाकडे असतो? इट हॅज द अँटीकोडॉन. तर या प्रकारातील असणारा हा अँटीकोडॉन जो असतो इट बिकम्स टू बी टुवर्ड्स द tRNA. तर तो मात्र कोणाकडे असतो? तर या प्रकारातील असणाऱ्या tRNA कडे असतो. आता या प्रकारातील असणारा tRNA चं हे स्ट्रक्चर आहे. नीट बघा या प्रकारातील असणारं हे काय असतं? तर tRNA चं स्ट्रक्चर असतं. दॅट द tRNA. तर या tRNA मधला हा जो काही मधला लूप जो असतो आता नीट बघा याचे एकूण 3 वेगवेगळ्या प्रकारातील असणारे लूप असतात. याचं 3 अशा प्रकारातील असणाऱ्या लूपचं हे स्ट्रक्चर असतं. व्हाईल इट्स अ मिडल स्ट्रक्चर
तर त्याचं जे काही मधलं जे स्ट्रक्चर आहे, मधली जी काही रचना जी आहे, तर ती रचना मात्र त्या ठिकाणामध्ये कशी असते, तर ती इन्व्हर्टेड असते, ती उलटी असते. त्यामुळं याच्यावरती प्रेझेंट असणारे जे काही कोडॉन्स जे असतात, तर ते कोडॉन्स म्हणजे आता समजा या ठिकाणामध्ये आपण AUG घेतलेला होता, बरोबर की नाही? तर मग आता याचा त्या ठिकाणामध्ये अँटीकोडॉन कसा असणार आहे, तर A शी कॉम्प्लिमेंटरी कोण आहे, तर आता U आहे. तर U शी कॉम्प्लिमेंटरी कोण आहे, तर A आहे. आणि G शी कॉम्प्लिमेंटरी कोण आहे, तर C आहे. अशा प्रकारातील असणारा हा अँटीकोडॉन असणारा हे मधलं लूप असतं. नीट लक्षात ठेवायचं. This type of the tRNA model which is to be known as to that of the clover leaf model is there. मग आता या प्रकारातील असणारा हा जो काही tRNA जो आहे, हा जो tRNA जो असतो, this tRNA becomes to be get attaches. मग tRNA ची संख्या त्या ठिकाणामध्ये भरपूर अशा प्रकारची असते आणि प्रत्येक mRNA साठी that the special type of the tRNA are present. मग या प्रकारातील असणारे हे जे काही tRNA जे असतात, these are becomes having to that of the, तर ते त्या ठिकाणामध्ये आणखीन एका म्हणजे त्या ठिकाणामध्ये ते कोणाबरोबरती अटॅच होतात, तर या प्रकारातील असणाऱ्या mRNA बरोबरती अटॅच होतात. कोणाबरोबरती अटॅच होतात हे, तर या प्रकारच्या mRNA बरोबरती अटॅच होतात. मग या प्रकारातील असणारा जेव्हा हा tRNA नीट ऐका, जेव्हा हा tRNA या प्रकारातील असणाऱ्या mRNA या कोडॉन बरोबरती त्या ठिकाणामध्ये स्वतःचे अँटीकोडॉन अटॅच करतो, जेव्हा तो स्वतःचे अँटीकोडॉन अटॅच करतो, देन दॅट टाइप ऑफ द प्रोसेस, या प्रकारच्या प्रोसेसला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द ट्रान्सलेशन इज देयर. ही प्रोसेस कोणती असते रे, दॅट टाइप ऑफ द प्रोसेस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. याच्याकडून आलेला मेसेज कोणाकडून रीड करण्यात आला, दॅट इज टू बी नथिंग बट द सच टाइप ऑफ दॅट द tRNA इज देयर. मग या प्रकारातील असणारा हा जो काही tRNA जो असतो, तर हा tRNA आता या प्रकारातील असणाऱ्या mRNA ला घेऊन मग आपल्या या पेशीच्या आतमध्ये नीट ऐका, in our cell there is the presence of that the particular type of that of the organelles are there, that type of the cell organelles which is to be known as, तर अशा प्रकारातील असणाऱ्या या सेल ऑर्गेनेल आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द रायबोझोम्स आर देयर. मग आता या प्रकारातील असणाऱ्या रायबोझोम्स कडे, या प्रकारच्या रायबोझोम्स कडे त्या ठिकाणामध्ये काय प्रेझेंट असते, तर एक प्रकारातील असणारे हे जे काही पुन्हा नंतर आणखी आरएनएच्या न्यूक्लियोटाइडची एक प्रकारातील असणारी रचना असते. इट हॅज ऑल्सो, तर त्याला देखील त्या ठिकाणामध्ये काय प्रेझेंट असतात, तर त्याला सुद्धा त्या ठिकाणामध्ये पर्टिक्युलर अशा प्रकारातील असणारे हे जे काही वेगवेगळ्या प्रकारातील असणारे कोड्स त्या ठिकाणामध्ये प्रेझेंट असतात. मग अशा ठिकाणामध्ये हा जो काही टीआरएनए जो असतो, ज्याने की या प्रकारातील असणारे हे एमआरएनए आणून या ठिकाणामध्ये लावलेले असतात, अशा प्रकारातील असणारा हा जो काही एक प्रकारचा जो पार्ट जो असतो, तर या प्रकारातील असणारा हा पार्ट घेऊन त्याला त्या ठिकाणामध्ये तो काय करतो, तर अटॅच करतो. मीन्स that is the mRNA that becomes getting to be transferred. नीट ऐका, that mRNA that becomes to be transferred from such type of that the nucleus they are becomes getting to be catched by that the tRNA. This tRNA becomes transfers this mRNA towards that type of the rRNA. Why it is called as the rRNA? Because it becomes to be located into such type of that the ribosomal unit. Therefore, it is called as that of the rRNA is there. Now, that type of the mRNA becomes getting to be attached when into such type of that the rRNA is there at that time. That is, this ribosomal unit becomes getting to be transferred at each and every type of that of the codon is there. After the sequence of that of the mRNA and rRNA, then there is such type of that kind of that the ribosomes becomes getting to be transferred, or it becomes getting to be moved through such type of that of the length of rRNA.
काय सांगितलं मी, तर हा रायबोझोम काय होत असतो, तर mRNA चा एक सिक्वेन्स, mRNA चा एक कोडॉन या प्रकारातील असणाऱ्या RNA बरोबर ती अटॅच झाल्यानंतर हा लागलीच पुढे सरकत असतो. तो काय होत असतो, तर एका कोडॉननं तो पुढे सरकत असतो, एका ट्रिपलेट कोडॉननं तो पुढे सरकत असतो. आणि अशा प्रकारातील असणारी जी काही मुवमेंट असते ऍट ईच अँड एव्हरी स्टेप, देन that movement of the ribosome is called as the translocation is there. त्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हणायचं असतं, तर त्याला म्हणायचं असतं ट्रान्सलोकेशन. मग आता या प्रकारातील असणारा जो काही टीआरएनए कडून आणि एमआरएनए कडून जे काही अमायनो ऍसिड्स त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणाऱ्या रायबोझोम्स मध्ये आलेले असतात, तर या रायबोझोम्स मध्ये आल्यानंतर या प्रकारातील असणारे अमायनो ऍसिड जे असतात. आता अमायनो ऍसिड म्हणजे नेमकं काय, तर ज्याच्यामध्ये की कार्बन, त्यानंतरच्या प्रकारातील असणारा एक कार्बोहायड्रेट आणि त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारा हा जो काही NH2 आणि त्याच्यानंतरचा COOH अशा प्रकारातील असणारी जी एक प्रकारची अरेंजमेंट असते. नाउ लुक ॲट हियर, this is the amino group and this is the carboxylic acid type of the group is there. Therefore this type of that of the nature it is to be known as that of the amino acids are there. मग अशा प्रकारातील असणारे जे काही अमायनो ऍसिड्स असतात, these are amino acids and later on such type of that the amino acids becomes getting to be linked. तर या प्रकारातील असणाऱ्या अमायनो ऍसिडची एक प्रकारातील असणारी लिंक या ठिकाणामध्ये निर्माण होत असते. परंतु आता ही लिंक नेमकी कशा प्रकारे निर्माण होत असते नीट बघा आता. तर या ठिकाणामध्ये हा जो काही COOH जो असतो आणि त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारा NH2 जो असतो, तर यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा NH2 जो असतो आणि त्यानंतरच्या प्रकारातील असणारा COOH जो आहे, C डबल बॉन्ड O आणि त्याच्यानंतर OH. तर अशा प्रकारातील असतं हे जे काही लिंकेज असतं, तर या प्रकारातील असणारा याच्यातून या प्रकारातील असणारा H2O बाहेर पडतो आणि मग नंतर या प्रकारातील असणारा नायट्रोजनचं आणि त्याच्यानंतर कार्बनचं एक प्रकारातील असणारं या ठिकाणामध्ये अटॅचमेंट बनते. दिस अटॅचमेंट इज कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द पेप्टाइड लिंकेज इज देयर. याला काय म्हणायचं रे, तर याला म्हणायचं असतं पेप्टाइड लिंकेज. जेव्हा अशा प्रकारातील असणारं हे पेप्टाइड लिंकेज त्या ठिकाणामध्ये डेव्हलप होतं आणि मग जेव्हा असंख्यशा प्रकारातील असणारे अमायनो ऍसिड्स, when the number of amino acids are linked together with each other at that time it is called as that of the polypeptide linkage. त्याला काय म्हटलं जात असतं, तर त्याला म्हटलं जात असतं पॉलीपेप्टाइड. अशा प्रकारचं हे लिंकेज असतं. जेव्हा या प्रकारातील असणाऱ्या पॉलीपेप्टाइड लिंकेज पासून असंख्य अशा प्रकारातील असणाऱ्या पेप्टाइड अमायनो ऍसिडच्या लिंकेज पासून काय तयार झालं, पेप्टाइड लिंकेज तयार झालं. आणि हे पेप्टाइड लिंकेज जेव्हा असंख्य अशा प्रकारातील असणाऱ्या अमायनो ऍसिड्स मध्ये बनतं, त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये त्याला आपण काय म्हणतो, पॉलीपेप्टाइड. आणि पॉलीपेप्टाइडच्या लिंकेजलाच त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं जात असतं, तर त्याला म्हटलं जात असतं सिंगल टाइप ऑफ द प्रोटीन इज देयर. काय असते हे, तर सिंगल अशा प्रकारातील असणारं एक प्रोटीन असतं. आणि जेव्हा अशा प्रकारातील असणारं हे सिंगल प्रोटीन त्या ठिकाणामध्ये तयार होत असतं, त्यावेळेला हा रायबोसोमल युनिट एकमेकापासून वेगळा होतो आणि मग नंतर त्या ठिकाणामध्ये that the protein becomes getting to be transferred into the cell membrane and later on it becomes getting to be transferred towards that of the different type of, that is the Golgi complex असेल. Golgi complex मध्ये मग अशा प्रकारातील असणाऱ्या प्रोटीन मध्ये प्रेझेंट असणारे जे काही ड्रॉबॅक्स असतात तर ते दूर केले जातात विथ द हेल्प ऑफ दॅट ऑफ द एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज अँड दिस ओव्हरऑल प्रोसेस. आणि अशा प्रकारच्या या ओव्हरऑल प्रोसेसला त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द प्रोटीन सिंथेसिस इज देयर. मग अशा प्रकारातील असणारे जे जीन्स असतात, ऑल ऑफ सच टाइप ऑफ दॅट द जीन्स, मग या प्रकारातील असणारे जे काही जीन्स जे असतात, these are going to be transferred from one generation to the next generation without any type of the changes there. त्या ठिकाणामध्ये कुठल्याही प्रकारातील असणारा बदल न करता
नेक्स्ट जनरेशन मध्ये ते ट्रान्सफर केले जात असतात अँड हेन्स आणि म्हणूनसाठी एक गोष्ट नीट लक्षात घ्या म्हणूनसाठीच जे फादरकडे कॅरेक्टर असतात तर ते त्या ठिकाणामध्ये सनकडे येण्याची शक्यता असते फॉर एक्झाम्पल दॅट इज द ह्युमन बार्डनेस इज देअर म्हणजे समजा जर वडिलांना जर टक्कल जर असेल तर ते कोणाला पडणार तर त्यांच्या मुलाला पडणार मीन्स दॅट वी आर टू बी जस्ट से दॅट देयर इज अ नो एनी टाइप ऑफ द चेंज त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारातील असणारा बदल होत नाहीये आणि कुठलाही बदल न होता जेव्हा या प्रकारातील असणारे कॅरेक्टर पुढच्या जनरेशनकडे पाठवले जातात देन वी आर टू बी जस्ट से दॅट इट इज टू बी नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर देअर व्हाईल सम ऑफ द genes being to be transferred with that is the changes are there and such type of that the sudden changes तर अशा प्रकारातील असणारे जीन्स मध्ये जेव्हा काही प्रकारातील असणारे सडन अशा प्रकारातील असणारे चेंजेस घडून येत असतात देन वी आर जस्ट से दॅट इट इज टू बी नथिंग बट द म्युटेशन जर समजा ही ओव्हरऑल अशा प्रकारची प्रोसेस जर समजलेली असेल तर नंतर काय करायचं ओव्हरऑल अशा प्रकारची प्रोसेस सगळ्यांनी लिहून नंतर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मला पाठवायची आहे इज दॅट ओके